मित्रांनो नमस्कार, माझे नाव बंटी आहे। माझे दुकान आहे आणि मी आपल्या दुकानात बसतो। मी सकाळी गेलो की डायरेक्ट रात्रीच घरी येतो। माझ्या घरी आई आणि मीच राहतो। बाबांचे बाहेर गावी जॉब असल्यामुळे ते महिन्यातून 2-3 वेळा येत असतात। आमच्या फ्लॅट मध्ये एक स्त्री काम करायची, तिला सर्व चाची म्हणत होते। एक दिवस माझ्या आईची तब्येत खराब झाली आणि डॉक्टरने आईला आराम करायला सांगितले। मी त्या दिवशी आईवर ओरडलो आणि म्हणालो, तुला कितीदा सांगितले की घरी कामाला बाई लाव आणि तू आराम करत जा, पण तो काही ऐकत नाही। दिवसभर काही न काही काम करत असते। आई पण म्हणाली ठीक आहे, आज बाई आली की तिला कामाला सांगते। त्यानंतर मी आपल्या दुकानासाठी निघून गेलो। रात्री जेव्हा घरी आलो तेव्हा आईला अगोदर तब्येत विचारली। आई म्हणाली आता मला थोडे बरे वाटत आहे आणि कामाला बाई पण लावली आहे, ते उद्यापासून येतो बोलली। दुसऱ्या दिवशी जेव्हा ती आली तेव्हा मी घरीच होतो। तिला बघितले तेव्हा तिला चाची का बर म्हणत होते समजले नाही, कारण ती कोणत्याच गोष्टीवरून चाची वाटत होती। दिसायला छान गोरीपान, चेहऱ्यावर तेज आणि बोलणे थोडे जोरात असे तिचे रूप होते। नेहमी साडी परिधान करूनच कामाला यायची। ती आईकडे आली आणि म्हणाली, तुम्ही मला पूर्ण गोष्टी सांगून द्या म्हणजे तुम्हाला नेहमी विचारायची आवश्यकता नाही। आईने तिला सर्व गोष्टी सांगितल्या आणि ती आपल्या कामाला लागली। मी आधीच नाश्ता केला होता आणि दुकानात जायच्या तयारीत होतो। मी किचन मध्ये गेलो आणि तिला म्हणालो, तुमचे काम झाल्यानंतर आईला एकदा दवाई घेण्याची आठवण करून द्याल, कारण तिला दवाई घेण्याची आठवण राहत नाही। तिने माझ्याकडे बघून म्हणाली आणि मी तिच्याकडे बघून दुकानासाठी निघालो। आज पहिल्यांदा मी तिच्या एवढ्या जवळ राहून बोललो होतो। ती जवळून तर अजूनच सुंदर दिसत होती। रात्री आलो तर ती जेवण बनवून निघून गेली होती। तिने जेवण पण फारच छान बनवले होते। मी आईला बोललो जेवण फारच छान झाले आहे, तर आई बोलली हो फारच चविष्ट जेवण बनवले आहे। ती रोज कामाला यायची पण तिचे आजी माझी जास्त भेट होत नव्हती, पण जेव्हा ती घरी असली की मला समजून यायचे, कारण तिचे बोलणे थोडे जोरातच होते। त्या दिवशी दुकान बंद होते म्हणून मी घरीच होतो। चाची आली तेव्हा आई बाजूच्या घरी गेली होती। ती आली तर तिला घरी कोणीच दिसले नाही, त्यामुळे ती माझ्या खोलीत येऊन मला आई बद्दल विचारू लागली। मी तिला सांगितले आई बाजूच्या घरी गेली आहे, तर बोलली, आई काही सांगून गेली काय? तर मी तिला म्हणालो, हो आईने अगोदर सांगितले की तू आणि चाची अगोदर कॉफी घ्या आणि नंतर कामाला लागा। मी असे म्हणताच तिने स्माईल दिली आणि म्हणाली, ठीक आहे मी कॉफी ठेवते। काही वेळानंतर ती कॉफी घेऊन आली। ती एकच कप घेऊन आली होती, म्हणून मी तिला म्हटले घेऊन जा कॉफी। ती थोडी घाबरली आणि म्हणाली, का बर काय झाले? मी तिला सांगितले तुम्हाला 2 कप आणायला लावले होते, म्हणून तुम्ही पण घेऊन या। नंतर तिने कप आणला आणि आम्ही कॉफी घेऊ लागलो। मी तिला विचारले तुमचे नाव काय आहे? तर तिने सुषमा सांगितले। ती विचारू लागली कॉफी कशी झाली? तर मी तिला म्हणालो मस्त कडक झाली आहे। तर म्हणू लागली जास्त करून मी चहाच बनवते, कॉफी फार कमी बनवते। नंतर तिने विचारले आईने काय जेवण बनवायला सांगितले आहे? तर मी तिला म्हणालो, आईने सांगितले की कॉफी घेतल्यानंतर चाची सोबत गप्पा गोष्टी कर। तर ती हसून म्हणाली तुम्ही फार मस्करी करता। ती कप ठेवायला खाली गेली आणि तिचे सरकले, त्यामुळे आता माझ्या डोळ्यासमोर अगदी स्पष्ट नको ते चित्र दिसू लागले, तसेच माझे लक्ष सुद्धा त्याच्याकडेच होते। तिने माझ्याकडे बघितले आणि आपले सरकलेले बरोबर केले, पण तिला समजले होते मी बघितले म्हणून। त्यानंतर ती दोन्ही कप घेऊन किचन मध्ये गेली। आता मला फारच वेगळे वाटत होते, कारण अगदी डोळ्यासमोर ते दिसले होते। काही वेळातच आई आली आणि आईने सांगितलेले काम ती करू लागली। संध्याकाळी आई म्हणाली आज तुला सुट्टी आहे म्हणून मी बाहेरून येते, नाहीतर रोज घरीच राहावे लागते। तसेच आईने मला काय बनवायचे ते पण सांगितले। आई गेली आणि काही वेळानंतर सुषमा चाची आली। ती आली तर मी हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होतो। मला येऊन विचारले आई कुठे आहे? मी सांगितलं बाहेर गेली आहे। तर म्हणाली आई सांगून गेली आहे का स्वयंपाकाचे? मी परत तिला म्हणालो हो आईने सांगितलं अगोदर तिला 2 कप कॉफी बनवायला लाव। तर ती आज जोरात हसू लागली आणि हसता हसता किचन मध्ये गेली। तिने कॉफी आणली आणि आम्ही पिऊ लागलो। तेव्हा मी तिला जेवणात काय बनवायचे आहे ते पण सांगितले।
मी तिला विचारले, तुम्हाला सर्वच जण चाची का म्हणतात? तर म्हणाली, अगोदर माझा पुतण्या माझ्यासोबत राहायचा आणि मला नेहमी चाची चाची करायचा, त्यामुळे तिथले पण लोक मला चाची म्हणू लागले आणि माझे नाव आता चाचीच पडले. मी तिच्याकडे बघून बोललो, तुमच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही तुम्ही चाची असाल. तुम्ही फार छान दिसता. आता ती हसली. त्यानंतर आमचे थोडे बोलणे झाले आणि ती जेवण बनवण्यासाठी गेली. काही वेळानंतर ती म्हणाली, माझे काम झाले आहे, मी जाते. असेच दिवस जाऊ लागले आणि आमच्याकडे येऊन तिला बरेच दिवस होऊन गेले होते. त्या दिवसात तिचे माझे बोलणे होऊ लागले. माझा पण स्वभाव थोडा मजाकीचा होता आणि तिला पण हसून खेळून राहणे आवडत होते, म्हणून आमचे जास्त पटू लागले. आता ती माझ्या रूम मध्ये आली की बिनधास्त येऊन पलंगवर बसायची आणि गप्पा गोष्टी करायची. पण कधी कधी तिच्या अनेक गोष्टी दिसत होत्या, त्यामुळे माझे लक्ष तिकडे जायचे आणि तिला पण हे समजले होते. काही दिवसांनी माझे बाबा आले. त्यांनी 2 तिकीट करून आणल्या होत्या. बाबा आईला म्हणाले, फार दिवस झाले आपण कुठे गेलो नाही, त्यामुळे मी सुट्ट्या काढून आलो आहे, म्हणून आपण फिरून येऊ. आई पण ऐकून खुश झाली. मग काही दिवसानंतर ते फिरायला गेले. माझे दुकान असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. आता ती आली की माझ्या खोलीत यायची. आम्ही फार गप्पा गोष्टी करत होतो. त्यानंतर जेवण बनवत होती. मी तिच्याकडे एक घरची चावी देऊन ठेवली होती. ती येऊन मला जेवण काय बनवू कॉल करून विचारायची आणि जेवण बनवून आपल्या घरी जात होती. एकदा मी माझ्या मित्रासोबत बोलत होतो. माझ्या जुन्या मित्राचा अनेक दिवसानंतर फोन आला होता. तेव्हा मला चाचीचा फोन आला, पण मी तो फोन रिसीव्ह करू शकलो नाही. जवळपास माझ्या मित्राचे आणि माझे बोलणे 1 तास झाले. त्या वेळात चाचीचे मला 3-4 कॉल आले. मी दुकान बंद करून घरी आलो तर चाची बाहेर बसूनच होती. मला बघून म्हणाली, किती वेळची तुमची वाट पाहत आहे. तुम्हाला कॉल पण केले जेवणासाठी, पण तुम्ही आहे की बिझी होते आपल्या मैत्रिणीसोबत. मी तिला म्हणालो, माझे कोणी मैत्रीण नाही आहे आणि मित्रासोबत बोलत होती. तर म्हणाली, नाही, एवढ्या वेळ मैत्रिणीसोबतच बोलत असाल. ती गंमत करत होती. मी तिला बोललो, माझे फक्त तुम्हीच मैत्रीण आहे, बाकी कोणी नाही. तर ती माझ्याकडे बघून म्हणाली, मी केव्हापासून तुमची मैत्रीण झाली आहे? मी बोललो, फार आधीपासून. मी तिला अजून विचारले, का बरं माझ्यासारखा मित्र तुम्हाला नाही आवडणार का? तर काही वेळ शांत राहून म्हणाली, तुमच्यासारखा मित्र कोणाला आवडणार नाही असे होऊ शकते का? कारण तुम्ही फारच छान आहात आणि नेहमी मला हसवत राहता, कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास देत नाही. तर मी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, आता कॉफी द्याल का? ती कॉफी बनवण्यासाठी गेली. आता आम्ही एकमेकांसोबत मनमोकळ्यापणाने बोलत होतो. तसेच माझे लक्ष पण थोड्या वेगळ्या ठिकाणी जात होते, कारण कधी कधी ती मला चित्र दिसायचे. पण तिला सुद्धा माहित होते मी काय बघत आहे, तरी सुद्धा ती त्याच अवस्थेत काम करायची. म्हणून मला पण कळले तिला कशाची तरी आवश्यकता दिसून येत आहे. आता आम्ही फारच जवळ येऊन बोलत होतो, पण ती कधीच काही बोलले नाही. उलट तीच माझ्याशी हात लावून बोलायची. त्यामुळे मी पण अजूनच तिची मस्करी करू लागलो आणि आमचे असे वागणे वाढू लागले. पण एकदा ती जेवण बनवत होती आणि मी आपल्या दुकानातून आलो. मी तिला म्हणालो, कॉफी मिळेल का? तर म्हणाली, अर्ध्या तासांनी आणून देते, कारण गॅस खाली नाही आहे. तिचे बोलणे ऐकून मी फ्रेश होण्यासाठी गेलो आणि काही मिनिटच नाही झाले की ती कॉफी घेऊन माझ्या खोलीत आली. मी नुकताच बाथरूम मधून बाहेर पडलो होतो, म्हणून माझी अवस्था वेगळी होती. अगोदर तिने पूर्णपणे माझ्याकडे बघितले आणि बाहेर न जाता माझ्याकडे येऊन कॉफी दिली. मला वाटले ती बाहेर जाईल, पण ती काही गेली नाही. म्हणून मी तिच्या जवळ जाऊन म्हणालो, आज कॉफीची आवश्यकता नाही आहे, कारण तुम्हीच गोड दिसत आहात. तर म्हणाली, मी तर तुम्हाला फार दिवसापासून गोड दिसते, म्हणून तुमचे लक्ष कुठे असते मला माहित आहे. आता तिच्याकडून मला सिग्नल मिळाला होता, म्हणून मी वेळ न घालवता जवळ जाऊन आपल्या हाताला कामाला लावले. माझ्या या गोष्टीमुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच वळण दिसून आले. आता आम्ही पुढे जाऊ लागलो, पण माझ्या लक्षात आले की तिला पण हे माहित होते आमच्यात या गोष्टी घडणार आहेत, कारण तीच मला एवढा आनंद देत होती की मी आधी तो आनंद कधीच घेतला नव्हता. आता तर आम्ही फारच अवघड अशा अवस्थेत प्रवेश केला होता. संपूर्ण गोष्टी नजरेसमोर होत्या आणि त्याचा चांगल्या पद्धतीने आस्वाद घेत होतो.
तसेच आम्हाला कोणाचीच भीती नसल्यामुळे या गोष्टी फारच सुंदर पद्धतीने होऊ लागल्या. ती म्हणाली, जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलायचे आहे, मला हसवायचे, तेव्हा मला फारच छान वाटत होते. आणि तुमचे लक्ष नेहमी कुठे असायचे मला माहित होते. त्यामुळे मला पण समजले की तुमच्या पण मनात काय आहे. म्हणूनच आपल्यात या गोष्टी घडून आल्या आणि त्यामुळे मला आज फारच सुंदर वाटत आहे. त्या दिवसानंतर आम्ही आपल्या गोष्टीत रमून जात होतो. आज तिला आमच्याकडे काम करून बरेच वर्ष झाले आहे आणि एवढ्या दिवसात मी तिला फार गोष्टीत मदत केली आहे. एकदा तर तिला मी दवाखान्यासाठी पैसे पण दिले होते आणि वापस कधीच मागितले पण नाही. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.